तर आत्ता ग्रेशू स्कूलला गेले. तिचा टिफिन बनवून झालेला होता. चपाती भाजी दिली टिफिनला आज तिला. याची कांद्याची पात आणि चपाती असा तिचा टिफिन होता. नाश्त्याला पण ती तेच खाल्ली. तर इथे आता मी डाळीचा कुकर लावलेला आहे. चपाती भाजी जसं मी म्हटलं झालेलं आहे. आता आमच्या नाश्त्याची मी तयारी करते. फक्त भाताचा कुकर लावायचा आहे, तो मी नंतर लावते. सगळ्यात लास्टला सगळी कामं झाल्यानंतर, म्हणजे तो हे जेवायला येतात तेव्हा गरम गरम राहतो भात त्याच्यासाठी. तर आता मी आमच्या नाश्त्यासाठी बनवते बीटचे डोसे. खूप इझी रेसिपी आहे, इन्स्टंट आहे आणि तुमच्यासोबत पण मी आज ही शेअर करते. मागच्या वेळेला आय थिंक मी केली होती, पण तेव्हा शेअर करायला मला जमलं नव्हतं. पण आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी डिटेलमध्ये शेअर करते. तर चला. माझ्याकडे बीट होतं, त्याच्यामधलं मी अर्धं बीट इथं घेतलेलं आहे. त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता हे मला किसून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यासाठी लागणारे बीट, इथं 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही. हे खोबरं मी चटणीसाठी बाजूला काढून ठेवलं, फ्रीजमधलं चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी. तर अर्धं बीट इथं इनफ होतं, जास्त भांडी पण घाण होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये हे पहिला मी किसून घेते किसणीने आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालते आणि हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये घालायचं आणि 1 वाटी पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. आणि जसं डोशाचं बॅटर करून घेतो ना, त्या पद्धतीनं सेम हे करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी तशीच यायला पाहिजे एकदम, जसं आपण डोशाचं करतो तसं. आणि मग ह्याच्यामध्ये त्या बॅटरमध्ये थोडासा सोडा घालायचा, मीठ घालायचं आणि मीठ आत्ता वाटतानाच घालायचं याच्यामध्ये. आणि मग नंतर थोडंसं हे घालायचं, सोडा घालायचा आणि ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचं. तर तसं मी तुमच्यासोबत पुढचं सगळं शेअर करते. चला, हे मी पटकन आता किसून घेते. तर हे बघा, आता मी हे बीट मस्त असं किसून घेतलेलं आहे. जास्त भांडी घाण होत नाही त्याच्यातच मी किसून घेतलं. तर याच्यामध्ये मी आता एक एक करून हे ॲड करते. रवा आणि इथे दही. तर दही घातले. आता ह्याच्यानेच 1 वाटी मी पाणी घालते आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्या आधी थोडंसं ह्याला असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये अजून पाणी लागलं तर आपण अजून ॲड करू शकतो, पण सध्याला मी एवढं घालते. मी सांगेन तुम्हाला याच्यामध्ये मी पाणी अजून घातलं तर हे अशा पद्धतीनं बॅटर रेडी झालेलं आहे. थोडंसं पातळ जरी झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर माझ्याकडून 1 चम्मच पाणी एक्स्ट्रा गेलं. मी विसरली होती की मी दह्याची वाटी पण ह्याच्यामध्ये अगोदर हे केलेलं, त्याच्यामुळे थोडंसं, नाहीतर ह्याच्यापेक्षा थोडंसं दाटसर असतं ते, असं रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे. पण असं झालं तरी काही हरकत नाही, खूप छान होतात. मी दाखवेन तुम्हाला तसं पुढे. तर आता मी हे ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालते. हे मी आता ह्याच्यामध्ये पहिला ट्रान्सफर करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालून 15 मिनिटासाठी मी रेस्टवर ठेवून देते. तर आता ह्याच्यामध्ये एवढासाच मी सोडा घालणार आहे, अगदी चिमूटभर आहे. तर याच्यामध्ये मी आता घालते आणि हे छान असं फेटून घ्यायचं, हलवून घ्यायचं याला छान असं. हे छान असं हलवून घ्यायचं याच्यामध्ये सोडा घालून. तर आता 15 मिनटं याला मी रेस्टवर ठेवून देते असंच. आणि तोपर्यंत हा सगळा पसारा आवरून घेते मी आणि चटणी पण बनवून घेते. माझी चटणी बनवून झाली. थोडीशी थिकच बनवते चटणी डोशाबरोबर खायला. पहिला डोसा मी तव्यामध्ये घातलेला आहे. इथं चटणी बनवून झालेली आहे, तडका द्यायचा बाकी आहे. तर दोन्ही कामं एकत्रच चालू आहेत. तर यांना पटकन नाश्ता देता येईल म्हणून मी पटपट करून घेते. पहिला ते नाश्ता करून जॉबवर गेले की निवांत मग मला नंतर बाकीची कामं पण आवरता येतात. तर ह्याचे आपण पातळ डोसेही करू शकतो किंवा जाडसर अगदी आंबोळी जशी असते त्या टाईपमध्ये पण करू शकतो. मी जसं मला खायला आवडतं, ज्यांना ज्यांना आमच्या घरात, त्या पद्धतीनं करून देते. यांना थोडंसं कुरकुरीत डोसा आवडतो, सो त्यासाठी मी ह्यांच्यासाठी थोडंसं कुरकुरीत बनवते. ग्रेशूच्या टिफिनला असेल तर मी एकदम जाड बनवते, आंबोळीसारखा. तो छान सॉफ्ट राहतो त्याच्यामुळे, आणि छोटे छोटे बनवते. तर इथे पहिला सुरुवातीचे 2 मी छोटे बनवून बघितले आणि सुरुवातीला थोडंसं तव्याला तेल लावलं जास्त, नंतर तेल नाही लावलं तरी चालतं. तर खूप छान होतात हे आणि हेल्दी पण आहे, झटपट पण होतात. आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर काही हरकत नाही आहे करून खायला कधीतरी. ही रेसिपी बघितल्यानंतर करायचा विचार केला तेव्हा टेन्शन होतं की घरातल्यांना आवडेल की नाही. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम बनवलं तेव्हा खूप आवडलं सगळ्यांना आणि माझ्या ग्रेशूनं खूप आवडीनं खाल्लं. त्याच्यामुळे मग ही रेसिपी मी आता अधूनमधून बनवत असते आणि जेव्हा पण बनवते खूप छान आवडीनं खातात. तर यांच्यासाठी मी ताट रेडी केलेलं आहे आता आणि खूप छान झालं. रिव्ह्यू द्यायचा कसं झालं. खरं छान झाले, बरोबर झाले ते सगळं चटणी.
चटणी यावेळेला जास्त झाली खरं माझ्याकडून. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.